व्हिडिओमध्ये आपण खमंग व चवदार असा दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत. तर चला त्याची आपण रेसिपी पाहूया. आज आपल्याला बघा दोडक्याचा ठेचा बनवायचा आहे. त्यासाठी मी देशी दोडका घेतलेला आहे. तो 2 दोडके घेतलेले आहेत बघा देशी मी. आणि फोडणीसाठी आपल्याला बघा लसूण घेतलेला आहे. लसूण थोडासा जास्त वापरायचा. थोडेसे जिरे घेतलेले आहेत तडक्यासाठी. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या वापरा. चवीचा 1 कांदा घेतलेला आहे मी. थोडीशी शेंगदाणे पण आपल्याला लागणार आहे बघा घालायला. आणि वरून थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. आणि कढीपत्ता पण आपल्याला लागणार आहे, पण कढीपत्ता नाही आहे. आता प्रथम बघा आपण दोडक्याची साल काढून घ्यायची आहे. दोडका बघा थोडासा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे, कारण आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. प्रथम मी दोडका धुवून घेतलेला आहे बघा. आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यामुळे मी दोडका टाकत आहे बघा. आपल्याला यामध्ये थोडंसं तेल वापरायचं आहे बघा. भाजण्यासाठी थोडंसं तेल घालणार आहे मी. 3 ते 4 मिनिटं आपल्याला दोडका चांगला भाजू द्यायचा आहे बघा. बघा दोडका मी 3 ते 4 मिनिटं चांगला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता याला आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे. आता आपल्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या बघा आपल्याला. बघा आता आपल्या मिरच्या पण व्यवस्थित भाजलेल्या आहेत. आपल्याला ह्या पण आता दोडक्यामध्ये काढून घ्यायच्यात बघा. आता आपल्याला प्रथम बघा मोहरी टाकायची आहे यामध्ये. जिरं. आता मी एक मोठा आकाराचा कांदा चिरून घेतलाय, तो कांदा पण यामध्ये टाकायचा आपल्याला. आपल्या हिरवी मिरची लसूण दोडका हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा यामध्ये. हा आता हे आपलं बारीक केलेलं यामध्ये घालायचं आहे बघा आपल्याला. दोडका लसूण हिरवी मिरची. एक 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित त्याला परतायचं आहे बघा. वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आपल्याला गॅस बारीक करून एक झाकून ठेवायचं याला थोडा वेळ. आता बघा मी 5 मिनिटं याला वाफ दिलेली आहे. आता बघूया आपला ठेचा कसा तयार झालेला आहे तो. तर बघा अशा प्रकारे आपल्या दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही वरण भातासोबत तर हा खूपच छान लागतो ठेचा. चपाती, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता याचा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.